कुठे चालले रे? कुठे चालले दीदी? माचीला चालले? कशाला? जा थोडं वर. आजोबा ही कसली फळ आहेत? हे येहाळ्याची आहेत. याला दोन नाव आहेत, येहाळा म्हणतात आणि बिहाडाई म्हणतात. आजोबा याचा उपयोग काय आणि ही झाडे आपल्याकडे भरपूर आहेत का? हा हा आहेत आहेत, आपल्याकडे झाड आहेत, ही भरपूर आहेत. आणि याचा उपयोग? याचा उपयोग सांगतो ना आता. ही येहाळ आहे ना, या दगडी घसरायचा आणि आपल्या किडी, दाताला किडी लागली असल्या तर त्या किडीला चोळायची, म्हणजे ती कीड राहते, दात किडत नाही. अशा पद्धतीने या उपयोगी आहे. नाही तर आपण पाहू शकता या ठिकाणी आग्यामोळे आणि आग्यामोळ हे उठलेले बघ. काय रे ते? काय गुणगुणत आहे ते? काय ते आग्यामोळे? आग्यामोळे. हा आग्यामोळे. बापरे, चावायचं ना? चावतंय मग. चावल. हा काढे खाडचा लई पक्का जमत आहे. इथून पळ मोडतोय, पा काढ. पाहिलं का आग्यामोळ? मग त्या माशा आपल्याकडे आल्या असत्या ना, लय डेंजर, डायरेक्ट दवाखान्यातच जायला लागला असतो. अरे बाई, एवढी मोठी दगड कोणाची हो? इथं वाघ राहत, तिथे येऊन बसतो आणि आपल्या जनावरांना मारतो. असे इथं आता असेल का बाबा वाघ? आता नाही, आता कळतो गेला कुठंतरी, पण इथं वाघ असतो नेहमी. तिकडे नाही, चल तिकडे मागे. हा काय? हा, तिला वाघा दगड म्हणतात. तिथे राहत असेल, ते तिथं गुहासारखं दिसतंय. चल पुढे. हा चल. नाही नाही, इथं त्याला इकडे तिकडे लपाय जागा ही. ते तिथं गुहासारखं दगड आहे. हा चला. इथे एक मोठा आंबा आहे, त्या आंब्याच्या अतिभोवतीनं दाट झाडी आहे आणि त्यातल्या त्या तिथं वरून दगड डोंगराची आलेली आहे, खराळ म्हणून. आणि त्या खराळच्या दगडीच्या अंगा नेहमी वाघा मागील तर आमच्या बसायचा. आणि इथं शेळी किंवा एखादी गाई बैल म्हैस ती स्वतः येऊन इथं जपण्या लागून तो मारित असतो, म्हणून आम्ही या दगडीला वाघाचे दगड म्हणत असतो. आजोबा मग पूर्वी इथे खूप वाघ यायची का? हा कायमचा इथं काय दररोज म्हणजे दररोजच. मग तुम्ही गुरा घेऊन यायची का इकडे? हा, गुरा चारायला आणल्यानंतर तो शेळीला, आपला कुत्रा जर सांगा असला तर त्या कुत्र्याला तो मारून घेऊन खायचा, पळवायचा, या दगडी खाली येऊन इथं लपायचा घेऊन. असा त्याचा नीतिनेम असायचा. याच्याने लई दाट झाडी आहे. आणि हे खराळ कस काय आलं मग? खरं डोंगर आल्या कसं काय त्या मला नाही माहिती. रात्री लई आलेले त्या, लई पूर्वी आलेले त्या, पण त्याला लपायला जागा इथं आहे. त्याच्यापाशी तो हमेशा असायचा. म्हणलं तर तो इथं येणार आणि नाही काय सापडला का तो निघून जाणार असे. हा आजोबा तुम्हाला दिसला का इथे वाघ? हा मग लई वेळा इथं आमचे शेळ्या धरायचा. शेळ्या, कुत्रा असायचा ना आमचा, मग त्या कुत्र्याला धरायचा. मग किती ते वेळा पाहिलंय साधारण तरी? हा किती वेळा पाहिलंय? इथं पका 2-4 बाऱ्या. कधी काय आमच्या ते बोकरू बारीक असला ते घेऊन पळायचा. आम्ही मस्त पाठी लागायचो, पण त्या इकडे जायचं पुढे निघून इकडं आपल्या मळईला. म्हणजे इथं वाघ लपतो म्हणून या दगडीला वाघाची दगड म्हणतात काय? हा हा हा, वाघाची दगड आम्ही म्हणतोय. इथे नेहमी वाघ असतो. दगडीच्या आजूबाजूला कुठून मागून पुढे लपून हा वाघ हल्ला करतात, बरोबर ना भाऊ? हा हा कुठून हल्ला करायचा का? हा, इकडून तिकडून लपून राहायचं आणि तिकडून आता आपण जास्त असल्यामुळे वाघ कुठून यायचं आणि हल्ला करायचा. इथं मग जनावरा मारायचा. म्हणजे गाय का मागू माळाला माग राहायचा ना, नादवून राहायचा, चालल्यात गुरा चालल्यात खेळला. पण तो आधीच येऊन बसायचा, इथे लपण करायचा आणि बकरू, शेरडू, गुरु धरायचा. बारीक मधला बारकी धरायचा, मोठा धरायचा. त्याच्या म्हणून आला, पण आम्ही माग असले गोग जनावर गोगात आहे, शेरडू प्यापत आहे, मग आम्ही उड्या घेत येत होतो. तो बहादर त्याला मारायच्या मागा लागायचा. हा, मिठी मारून जायचं. मारल्या जाते किती काढी, किती आंबे, ते आंबे काय किल्ले आंबे येते का इथं वरती?
हा वरतून डोंगरावरून घसरली मला ती. आजोबा हा. हे बघ ना एवढं पट्टांगण कस काय झालंय हे- एवढा माग कायचे पडलेत. हे माग आहेत ना इथं सांबरा ते जुन खेळा येतात आणि हे अंग खेटीतात खाली बसून लोळत्यात आणि ते एकमेकाला सांगा मस्ती करतात जोंबड करतात झुंजत्यात आणि मग ती इथं खाली भुईवर लोळत्यात अंग घासित्यात. त्यांना काही अशा गोचडी किंवा याचं डास माशी डसली तर ती तिथं घासून काढतात आणि या पटांगणामध्ये ती येऊन खेळत्यात. असं काम करतात ही इकून तिकून येऊन लोळत्यात 2-2, 3-3 असली का ती तिथं एकमेकाला सांगा भांडण करते आपली झुंजत्यात. म्हणजे आमच्या इकडे रानटी भाषेत आपण बैला झुंज म्हणतो तशी ती एकमेकाला सकाळ झुंजत्यात आणि लोळत्यात मस्तपैकी आणि त्यांची अंगो डास माशी काय आली का ती चौकून मारित्यात. असा त्याच्यासाठी हा त्यांचा पटांगण आहे. हो काय हा मग इथं बस सांबरेच येतात का बाबा. हा साम्रास येतात या ताजा घसरलाय. हे काय बरं हा हे काय ह्या जांभळीचं झाड आहे त्या त्यांना खेटून साल काढून टाकली आणि तो याच्याने खेळत राहतो झुंजी करतात ते कुमारा संघा लोळत्यात खाली भुईवर तर ना घसरी त्याचा अंग आपले कशी खाजव येते तशी त्यांच्या अंगाला खाजव आली तर मग ती खाजी त्यात तिथं खाली बसून मातीवर साल काढून टाकले या आणि झाडाचं पण साल काढून त्या खाताय खाली कुठे खाली नाही पडली. खाऊन घेतले. त्या सांबरानी ह्या आंब्याच्या कोया खाली आंब खालीले आणि त्या इथे येऊन बसल्या जागे बैठकीच्या ठिकाणी येऊन त्यांनी वागुळल्यात आणि वागुळून खाली कोया काढून टाकल्यात आणि कातळा आणि रस पिऊन घेतलाय खालाय. या अशा पद्धतीने जनावर काम करतात पोट भरायचं काम करतात ते.